नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे उत्कर्ष अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये। मागील भागामध्ये आपण अग्निपंख परीक्षा संदर्भात एक व्हिडिओ बनवला होता। यासाठी भरपूर विद्यार्थी संभ्रमात होते। चला तर पाहूया। विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अग्निपंख स्कॉलरशिप एक्झामिनेशन 2026-27 साठी ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आणि कोणती माहिती आवश्यक आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अग्निपंख स्कॉलरशिप फॉर्म 2026-27 सर्वप्रथम फॉर्म भरताना काही महत्त्वाच्या सूचना लक्षात ठेवणे आवश्यक आहे। त्या सूचना कोणत्या आहेत तर चला लक्ष द्या। क्लास सिलेक्शन करताना तुम्हाला वर्ग निवडताना फॉर्ममध्ये तुम्हाला येणाऱ्या शैक्षणिक वर्षाचा वर्ग निवडायचा आहे, म्हणजे 2026-27 साठी। उदाहरणार्थ, जर तुम्ही क्लास 1 मध्ये असाल तर क्लास 2 निवडायचा आहे। सध्या इयत्ता 10वी मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरू नये। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, 10वी मध्ये असलेले विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही। तसेच सिनियर के जी मधील विद्यार्थ्यांसाठी जर विद्यार्थी सध्या सिनियर के जी मध्ये असेल तर त्याने क्लास 1 निवडायचा आहे। तसेच स्टुडंट डिटेल्स फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांची खालील माहिती भरावी लागते। त्यामध्ये विद्यार्थ्यांचं फर्स्ट नेम म्हणजे विद्यार्थ्याचं नाव, मिडल नेम, तसेच लास्ट नेम आणि नेक्स्ट अकॅडमिक इयर क्लास। पहा, विद्यार्थी सध्या शिकत असलेला वर्ग जर पहिली असेल सिनियर के जी असेल तर त्याला पहिलीचा वर्ग निवडायचा आहे 2026-27 साठी। करंट डिव्हिजन, उदाहरण ABC बोर्ड जो काय असेल तो बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड निवडायचा आहे। CBSE, ICSE मीडियम ऑफ एज्युकेशन। तसेच बघा, मीडियम काय आहे एज्युकेशनचं? मराठी, इंग्लिश, सेमी इंग्लिश आणि तुम्हाला आवश्यक असणारे आधार नंबर जो 12 डिजिटचा असतो। तसेच स्कूल इन्फॉर्मेशन देखील तुम्हाला द्यायची आहे। यानंतर शाळेची माहिती भरायची असते। त्यामध्ये बघा, स्कूल नेम, स्कूल ॲड्रेस, डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र, सिटी आणि तालुका। तसेच तुम्हाला तुमच्या पॅरेंटबद्दल देखील माहिती द्यायची आहे। पॅरेंटची डिटेल द्यायची आहे। पालकांची माहिती देखील भरावी लागते। बघा, पॅरेंट डिटेल त्यामध्ये तुमच्या वडिलांचा किंवा तुमचा शक्य असेल तर ईमेल ID, मोबाईल नंबर तुम्हाला लागेल। तसेच अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर पण द्यावायचा आहे। ईमेल जर तुमच्याकडे असेल तर। तसेच पेमेंट करून ज्यावेळेस तुम्ही पेमेंट स्लिप भराल कन्फर्म आणि त्यावेळी रिसिप्ट तुम्हाला मेलवर मिळते, ही रिसिप्ट अपलोड करायची। आणि तशीच एक्झाम फी तुम्हाला या अग्निपंख स्कॉलरशिपसाठी जी परीक्षा फी खालीलप्रमाणे आहे ती पहा। क्लास 1 ते 4 साठी 385 रुपये, क्लास 5 ते 10 साठी 485 रुपये आणि शेवटी तुम्हाला एक डिक्लेरेशन फॉर्म भरायचा आहे। तो फॉर्म सबमिट करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना डिक्लेरेशन स्वीकारावे लागते। यामध्ये विद्यार्थी असे घोषित करतो की फॉर्ममध्ये दिलेली माहिती खरी आणि अचूक आहे। तो अग्निपंख स्कॉलरशिप एक्झामिनेशन 2026-27 चे नियम पाळेल। यानंतर एक्झाम फी भरून फॉर्म सबमिट करायचा आहे। मित्रांनो, ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी आहे। त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करून तयारी सुरू करावी। जर तुम्हाला अग्निपंख स्कॉलरशिपबद्दल अधिक माहिती, परीक्षा पॅटर्न आणि तयारी कशी करायची हे जाणून घ्यायचे असेल तर नक्कीच कमेंटद्वारे कळवा। आणि ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे काही संभ्रमात होते की सर मी आता 10वीला आहे तर फॉर्म भरू शकते का? नाही, जर तुम्ही आता 9वी मध्ये असाल तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता। त्यांनी सरळ त्यांच्यामध्ये नमूद केलेलं आहे, जर विद्यार्थी सध्या शिकत असलेल्या वर्गामध्ये जर तो 10वीला असेल तर तो यासाठी पात्र नाही आहे। आणि जर तो सध्या 9वी या क्लासमध्ये शिकत असेल तर येणाऱ्या 26-27 या शैक्षणिक वर्षासाठी तो फॉर्म भरू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही तुमच्या शंका असतील, जे काही तुमचे प्रश्न असतील, तुम्ही मला बिनधास्त विचारू शकता। कमेंटद्वारे कळवा आणि नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।